सर्वांचे प्रेरणास्थान स्वर्गीय अजितदादांच्या दिग्गज निधनाच्या नंतर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं राष्ट्रीय अधिवेशन या ठिकाणी पार पडलं आणि या सगळ्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये देशभरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रतिनिधी, राज्यातील सर्व वरिष्ठ नेते, आमदार, जिल्हाध्यक्ष, सर्व कार्यकर्ते उपस्थित होते आणि सर्वांनी एकमताने राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी सुनेत्रा वहिनींनी स्वीकारावी असा प्रस्ताव प्रफुल्लबाईंनी त्या ठिकाणी मांडला. भुजबळ साहेबांनी त्याला अनुमोदन दिलं आणि आम्ही सर्वजण ऋणी आहोत की वहिनींनी आम्ही केलेल्या विनंतीला, आम्ही दिलेल्या प्रस्तावाला मान्यता देत राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी त्या ठिकाणी स्वीकारली. त्यानंतर त्यांनी ज्या आत्मविश्वासाने संवेदना प्रकट करत असतानाच, राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना एक संदेश दिला की दादांनी ज्या विलक्षण आत्मविश्वासाने, प्रखर राजकीय इच्छाशक्तीने देशभरामध्ये आणि राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला उभारणी दिली, कार्यकर्त्यांना ताकद आणि शक्ती दिली, महाराष्ट्राच्या विकासाचा 24 तास जो ध्येय मुराशी बाळगत त्यांनी काम केलं, त्याच पावलावरती पाऊल ठेवत बहिणी त्याच पद्धतीने काम करणार आहेत. हा आम्हा सर्वांच्यासाठी एक दुःखद पण तितकाच अभिमानाचा क्षण त्या ठिकाणी आहे. पक्षाच्या वतीने मी बहिणींचे त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि बहिणींना विनंती करतो की त्यांनी आपल्याशी संवाद करा. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन संपन्न झालं. आदरणीय दादांच्या आकस्मिक जाण्यानं ती पोकळी निर्माण झाली होती, म्हणून पक्षातल्या सर्वच कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी आणि पक्षाच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी मला हे अध्यक्षपद स्वीकारावं अशी विनंती केली. आदरणीय दादांनी 35 वर्ष काम करत असताना महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्ती एका कुटुंबासारखं त्यांनी जपलं होतं. त्यांची स्वप्न अशीच अर्धवट सोडून ते अचानक आपल्यातून निघून गेले आणि सगळ्यांची एकच इच्छा होती की दादांच्या जागी आपण जर आलात तर आपण सगळे मिळून सगळ्यांच्या साथीनं दादांची ही स्वप्न पूर्ण करू. पक्षातल्या सगळ्यांचाच आग्रह आणि विनंती होती आणि ह्या सगळ्यांच्या मनामधला विश्वास आणि मला साथ देण्याची त्यांची हमी, या सगळ्याच गोष्टींमुळं मी हे आजचं पद स्वीकारलेलं आहे आणि आम्ही सगळेच मिळून संपन्न महाराष्ट्रासाठी, पक्षास वाढीसाठी आणि पक्षातल्या सगळ्याच तळागाळातल्या लोकांपर्यंत त्यांच्या कल्याणासाठी झटण्याचं आम्ही आश्वासन दिलेलं आहे. धन्यवाद. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राज्यसभेच्या द्विवार्षिक निवडणूक आजपासून अधिसूचना निघालेली आहे. त्याचे उमेदवार म्हणून मगाशीच प्रफुल्लबाईंनी पार्थदादा पवार यांची घोषणा त्या ठिकाणी केलेली आहे. त्याच्यामुळे योग्य वेळेला त्यांचं नामनिर्देशन पत्र पक्षाच्या वतीने आणि महायुतीच्या वतीने त्या ठिकाणी दाखल केलं जाणार. धन्यवाद.